कायमच मी सोलो किंवा मित्रांसोबत फिरायला जातो। घरचे बोलले की आज आपण सगळे जाऊ। मग काय, सकाळीच 5ला निघालो नाशिक दौऱ्यावर। हा सुंदर असा सूर्योदय बघून सगळेच मंत्रमुग्ध होऊन गेले होते। पंचवटीत पोहोचताच गोदावरी घाट आणि घाटावर दोन्ही बाजूनी मंदिरं दिसत होती। मग काय, घाटावरील दुतोंड्या मारुतीचे दर्शन घेऊन पुढे निघालो। शनिवार असल्यामुळे भाविकांची चांगलीच गर्दी बघायला मिळाली। नंतर आलो पेशव्यांचे सरदार रंगराव आडेकर यांनी 1790 मध्ये काळ्या दगडांमध्ये बांधलेले सुप्रसिद्ध काळाराम मंदिरमध्ये। मंदिराचं कन्स्ट्रक्शन एवढं खतरनाक आणि कोरीव की बास बघतच राहिलो। काळाराम मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर असलेली ही जागा सीतेची गुफा म्हणून ओळखतात। हीच ती जागा राम सीता यांनी वनवासात असताना येथे आसरा घेतला होता। नंतर निघालो त्र्यंबकेश्वरकडे। शनिवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथेही भाविकांची कचकटून गर्दी बघायला मिळाली। अखेर 4 तास लाईनला लागून दर्शन झालं। रात्री स्टे कुठे करायचा तर जवळच गजानन महाराज संस्थानचे भक्त निवास मध्ये रूम घेतली। स्वस्तात मस्त आणि डिलक्स रूम मिळाली होती। याच आवारात गजानन महाराजाचं मंदिर पण होतं। भजन चालू होते। रात्रीचं म्हणलं चला मग जाऊन येऊ, त्यात पण थंडी मोकार। सकाळी पुढचा प्रवास सुरू करताच सह्याद्रीतील नवरा नवरी डोंगर, विनायक खिंड आणि त्र्यंबक किल्ल्यावर पडलेले कोवळे सूर्यकिरण पाहून त्र्यंबकेश्वरचा निरोप घेत पुढचा प्रवास सुरू केला।